सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। असांजे लाइ इहो रिश्तो मीट हिकदमि लकी आहे। ईअं छोकिरो छोकिरी ॿाहिरि वञनि था, होटल में वधीक ख़र्च बि लॻनि था ऐं टाइम बि लॻी थो वञे, त रिश्तो मीट कॉन्फ्रेंस हॉल में अचनि था, सभु ॼणा मीटअप कनि था ऐं टाइम सेविंग बि आहे। असां जीअं आयासीं, असांजो कमु थियो 8 ॾींहंनि में, त हिते जेके अचनि था उन्हनि जो बि तकिड़ो कमु सुठो थी वञे ऐं सिंधियुनि जो सिंधियुनि सां थिए त ॾाढो सुठी ॻाल्हि आहे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर शहर में जिजाऊ सावित्री प्रतिष्ठान और पैनल नंबर 20 की ओर से हल्दी कुमकुम एवं लक्की ड्रॉ के माध्यम से महिलाओं को विभिन्न पुरस्कार दिए गए। इस अवसर पर बड़ी संख्याओं में महिलाओं ने भाग लेकर कार्यक्रम का आनंद लिया। जिजाऊ सावित्री प्रतिष्ठान के कार्यकारी अध्यक्ष मनोज शैलार और अध्यक्ष पूनम शैलार ने हिल्लाइन पुलिस स्टेशन के परिसर में कार्यक्रम का आयोजन किया था। इस आयोजन में महिलाओं के लिए कई तरह की प्रतियोगिताएं आयोजित की गई थी। इसके अलावा महिलाओं के मनोरंजन के लिए संगीत के कार्यक्रम का भी आयोजन किया गया था। इस दौरान महिलाओं को लक्की ड्रॉ के माध्यम से बड़ी संख्या में पुरस्कार वितरित किए गए, जिसमें घरेलू उपयोग के लिए कई प्रकार की सामग्रियां जैसे पैठनी साड़ी, मिक्सर, वॉशिंग मशीन का वितरण किया गया। वहीं कार्यक्रम में सुचित्रा सुधीर सिंह विशेष उपस्थित रहीं। उन्होंने इस कार्यक्रम की सराहना भी की। आयोजक मनोज शैलार ने बताया कि यह कार्यक्रम इसलिए आयोजित किया गया था ताकि महिलाओं को रोजमर्रा के काम से छुट्टी मिल सके। हाँ साहेब, काय सांगणार, आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। इकडे काय सांगणार? जिजाऊ सावित्री प्रतिष्ठान आणि प्रभाग क्रमांक 20 यांच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होत होता आणि हा होत राहणार। आपण पाहत असाल की हळूहळू प्रमाणात हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे। प्रभागातील वेगवेगळ्या विषयांसाठी आम्ही प्रयत्न करत असतो। सगळ्या महिलांचा असेल, पुरुषांचा असेल, आमच्या पाठीमागे साथ आहे। दिवाळी भेट असेल, कॅलेंडर असेल किंवा कुणाला हॉस्पिटलची काही गरज असेल किंवा आणखीन कुठल्याही समस्या असतील तर त्यांना हक्काचा म्हणून फक्त आम्हाला ते माझ्याकडे साथ घालतात आणि मी त्यांचा लहान भाऊ म्हणून जेवढी काही मदत होईल तेवढी मी करत असतो। आणि आमचा एकच ध्यास आहे की प्रभागाचा विकास, तळागाळातल्या लोकांचा विकास। येथील हा जो प्रभाग जर तुम्ही पाहत असाल तर हा पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे। इथल्या मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळत नव्हतं, हॉस्पिटल काय ते समजत नव्हतं, योग्य पिण्याचं पाणी नाही। त्यासाठी आम्ही महानगरपालिकेशी असेल सगळ्यांशी संपर्क साधत असतो आणि वारंवार यांच्या त्या जे काय तक्रारी असतील त्या आम्ही संपवत असतो। आणि 100% तर कुठलाही माणूस एवढं हे करू शकत नाही, पण आम्ही जेवढं होईल तेवढ्या प्रमाणात त्यांना मदत करून त्यांना एक चांगला उपक्रम आम्ही देत असतो। आज एकदम आकर्षण बक्षिसं पण आज आपण इकडे ठेवण्यात आले, कशा प्रकारचा हा कार्यक्रम? दरवर्षी आमच्याकडे बक्षिसांची लयलूट असते आणि हे जे सर्व आहे हे सर्व सामान्य जनतेने मला जो आशीर्वाद दिलेला आहे त्याची कुठेतरी छोटीशी परतफेड तर होणार नाही, पण परतफेड काहीतरी आम्ही या रूपाने देत असतो। चांगला छान कार्यक्रम झालाय। किती पब्लिक असते। प्रेमनगर टेकडी पासून ते हे नाही माहेश्वरी हॉस्पिटल पासून इकडे पब्लिक येते हळदी कुंकाला। एवढी म्हणजे पब्लिक असते। 3 वर्ष झालं, भरपूर छान। 3-3 वर्ष चालू आहे हळदी कुंकू हे करतात, कार्यक्रम राबवतात, कार्यक्रम करतात शेलार भाऊ इकडे। खूप छान कार्यक्रम असतात त्यांचे। पहिला अर्धदिशांना वंदन, सर्वांना नमस्कार, माझा मी बनसोडे बोलते। आणि दादाचे एवढे म्हणजे हे काम त्यांचे, आम्हाला कॅलेंडर प्रत्येक घर कॅलेंडर ते देतात। नवीन वर्षाचं चालूच असतं। 3 वर्ष झालं कॅलेंडर त्यांचे असतात आमच्या घरी। परत दिवाळीला पंत्या उठणे त्यांचे असतात आम्हाला। आणि त्यांचे कार्यक्रम म्हणजे चांगलेच राबवले जातात। आम्ही फोन केला, दादा आम्हाला इकडे अडचण आहे, दादा मी येतो ताई, टेन्शन घेऊ नका। दादांचे कार्य चांगले आहे। हळदी कुंकू हे 3रं वर्ष चालू आहे त्यांचं। गिफ्ट वगैरे चालू लागतं, प्रेझेंट वगैरे। थँक्यू। गणेश आठवले, सचिन चौधरी, रवि सोनावने, हरीश शैलार, सुनील शैलार, राम भावेस्कर, विक्की शैलार, निखिल चौहान, सचिन शैलार ने इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए कड़ी मेहनत की थी। ब्यूरो रिपोर्ट महेश रोकड़े, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं
और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।